नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, कोणतीही स्पर्धा परीक्षा राहू दे, मग ती मंथन, अभिरूप, स्कॉलरशिप किंवा अन्य आपल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा, त्यावर गणित या विषयामध्ये संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात। तर चला मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये असेच काही प्रश्न बघणार आहोत। बघा, सर्व मुलांना समसंख्या म्हणजे काय माहीत असतं, विषम संख्या पण माहीत असतात, मूळ संख्या, सगळ्या गोष्टी माहीत असतात। पण ज्यावेळेस ते एकत्रित प्रश्न विचारतात त्यावेळेस मात्र मुलांचं काय होतं, गोंधळ होतो। मग तसा गोंधळ होऊ नये म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर समसंख्येनंतर समसंख्या म्हणजे टिंबटिंबवी समसंख्या कोणती ती काढणार, म्हणजे समसंख्येनंतर येणारे समसंख्या कोणती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओ बघा। काही प्रश्न आपण जर ट्रिक्सने सोडवलं तर आपल्या कसं होतं, कमी वेळेमध्ये आपले जास्त प्रश्न सोडवले जातात। आणि एकदा का ट्रिक समजली तर आपल्याला कोणताही प्रश्न त्याच्यावरचा विचारला तर आपण सहज तो प्रश्न सोडवतो। मग त्या ट्रिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। बघा, आता सुट्टी आहे तर आपण काही ट्रिक्स आहेत तेवढे प्रश्न लिहून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्या मनाची 2-3 गणितं अजून सोडवायची, म्हणजे ती ट्रिक्स आपल्या कायम स्मरणात राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया काही प्रश्न। मग इथे प्रश्न क्रमांक पहिला आपल्याला दिलेला आहे, 50 नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती। आता 50 ही काय आहे, समसंख्याच आहे। मग 50 नंतर येणारी समसंख्याच विचारले, मग प्रत्येक वेळेस मोजत बसायचं का, तर नाही मोजायचं, आहे की नाही। मग काय करायचं, आपण इथं छोटंसं सूत्र वापरणार आहोत। खूप सोपं सूत्र आहे बघा। मग इथे सूत्र आहे, दिलेली संख्या काढायची आहे ना, मग इथे काय, दिलेली समसंख्या। मग बघा बरं, दिलेली समसंख्या, मग कोणती समसंख्या दिलेली आहे आपल्याला, 50 दिलेली आहे, बरोबर आहे। अधिक ज्या क्रमांकांची संख्या विचारली आहे, बघा, अधिक ज्या क्रमांकांची संख्या विचारली आहे किंवा पाहिजे, मग इथे चौथी पाहिजे, आहे की नाही, पाहिजे त्याची, त्या संख्येची दुप्पट। सूत्र सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे। परत एकदा सांगते सूत्र, 50 नंतर येणारी चौथी समसंख्या काढायची आहे, म्हणजे समसंख्येनंतर समसंख्याच विचारले पुढची। मग काय करायचं आहे, दिलेली समसंख्या, मग दिलेली समसंख्या आहे 50, इथे लिहून घेऊया 50, अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट। आपल्याला कोणती संख्या पाहिजे, चौथी पाहिजे, मग इथे 4, त्याचे दुप्पट, दुप्पट म्हणजे काय, गुणिले 2। मग इथे लिहून घ्या, 50 आहे तसं लिहूया, अधिकचे इथे अधिक, 4ची दुप्पट, 4 दुने 8, मग 50 अधिक 8 बरोबर, यांची बेरीज केली किती आलं उत्तर, 58। बघा, एक गणित बघितलं तर अरे बापरे किती सोपं आहे, मग आपण दुसरं गणित बघतो का नाही, पण तसं करू नका। तुम्ही या प्रश्नासारखीच मनाने 3 ते 4 गणितं सोडवा आणि यावरचा जर असा प्रश्न कधीही तुम्हाला कोणीही विचारू दे, कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सहज गणित सोडवता येणार आहे, कारण तुम्ही त्याच्यावरचा सराव केला आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आपण एकदा एखाद्या प्रश्नाची आपण 2-3 प्रकारची किंवा 4-5 प्रकारची गणितं सोडवली तर त्या प्रकारचं कोणतंही गणित आपल्याला सहज सोडवता येतं, मग ते कितीही दिवसांनी विचारू दे। बघा, असंच आपण एक पुढचा प्रश्न बघूया, 78 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती। आता बघा, 78 समसंख्याच आहे आणि इथे पण समसंख्याच विचारले, फक्त क्रमांक कितवा, 7वा। मग दिलेली, मग हे सूत्र, दिलेली समसंख्या कोणती आहे, 78, लिहून घेतली 78, अधिक कोणत्या क्रमांकांची संख्या पाहिजे, 7वी पाहिजे ना, मग त्याची दुप्पट, म्हणून मग 7 गुणिले 2। मग इथे लिहून घेऊया 78 अधिक 7 गुणिले 2, 7 दुने 14। मग बघा बरं, 78 अधिक 14, 8 आणि 4 12, हातचा आला 1, 7 आणि हा 1 8, 8 आणि 1 हातचा 9। मग बघा बरं, 78 नंतर येणारी 7वी समसंख्या आहे 92। बघा, खात्री करण्यासाठी एकदा ही पद्धत दाखवते, बरीच मुलं ही ट्रिक्स वापरतात, ट्रिक्स नाही, या अवघड पद्धतीनं जातात, तसं करायचं नाही आहे, कमी वेळेत होण्यासाठी ही ट्रिक्स योग्य आहे। बघा, 78 नंतर ही 78 दिलेली संख्याच आहे, 78 नंतर आपल्याला माहिती आहे कोणतीही समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, मग 78 नंतर 79 सोडायचं, 80 82 84 86 88 आणि 90 आणि हे 92, बघा आपलं आलेलं उत्तर। मग बघा, 78 नंतर ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि ही बरोबर 7वी। मग हे असं करत बसण्यापेक्षा या ट्रिक्सने जर तुम्ही केलं तर लगेच उत्तर आपल्याला येणार आहे। आता फक्त
पहिल्यांदा तुम्ही हा प्रकार सोडवता या प्रकारचं गणित, त्याच्यामुळे 2 मिनटं वेळ अधिक लागेल. पण या प्रकारचे तुम्ही त्यावेळेस 4थं 5वं गणित सोडवा त्यावेळेस तुम्हाला ह्या सूत्राची गरजही भासणार नाही. तुम्ही सहज कराल. 78 7ची दुप्पट 14, 78 अधिक 14 बरोबर 92. या पद्धतीने मी गणित सोडवणार आहात. आता तुम्हाला एक गणित मी सोडवायला देते. 84 नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.